नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. वांग्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही, पण वांग्याचं भरीत म्हटलं की बऱ्याच जणांचं फेवरेट असतं. आज मी इथे तुम्हाला 2 पद्धतीने भरीत करून दाखवणार आहे. पहिली जी पद्धत आहे ती हेल्दी खाणाऱ्यांसाठी आहे आणि दुसरी जी पद्धत आहे ती चटपटीत खाणाऱ्यांसाठी आहे. चला तर मग आपण या रेसिपीकडे वळूया. इथे मी एक वांगं तुम्हाला सोलून दाखवते. हे वांगं मी चुलीमध्ये निखाऱ्यावर भाजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर चूल नसेल तर तुम्ही गॅसवर जाळी ठेवून या वांग्याला सुरीने छोटे छोटे कट देऊन वांग्याला तेलाचा हात लावून घ्या आणि त्या जाळीवर ठेवून तुम्ही हे वांगं भाजून घेऊ शकता. इथे मी या वांग्याचा देठ काढून घेते आणि हे वांगं पूर्ण सोलून घेणार आहे. खरं तर मी 2 वांगी भाजून घेतलेली आहेत, पण मी तुम्हाला इथे एकच वांगं सोलून दाखवणार आहे. वांगं गरम गरम असतानाच सोलून घ्यायचं आहे, कारण आपण ज्यावेळेला कांद्यामध्ये हे वांगं घालतो त्याला या वांग्यातल्या वाफेवर तो कांदाही थोडासा वाफवून येतो. अशा पद्धतीनं मी सगळी सालं काढून घेतली आणि एका चमच्याने हे वांगं मी स्मॅश करून घेतलं. इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल चांगलं तापल्यानंतर पाव चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी फडफडल्यानंतर मी पाव चमचा हिंग घालून घेतला आणि आता इथे मी 2 बारीक कट केलेल्या मिरच्या टाकून घेते. फोडणी मी अर्धा मिनिट परतून घेते आणि मग यावर 4 मोठे कांदे जे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे, कारण आपल्याला हे शिजवून किंवा कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा नाही आहे. मगाशी जे मी म्हटलं की वांगं गरम असतं, त्या वांग्याच्या वाफेवर हा कांदा थोडासा वाफला जाणार आहे. आता मी इथे हा कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि आता यामध्ये मी चवीपुरता अर्धा चमचा गूळ टाकून घेतला आणि 1 चमचा मीठ घालून घेतलं. आता इथे मी मगाशी जे स्मॅश केलेलं वांगं होतं ते मी इथे घालून घेतलेलं आहे. हे मी आता व्यवस्थित ढवळून घेणार आहे आणि मग यामध्ये मी अर्धी वाटी दही घालून घेणार आहे. वांगं ज्यावेळेला आपण स्मॅश करून घेतो त्यावेळेला ते एकसारखं जे बारीक असं स्मॅश झालं पाहिजे, म्हणजे ते ह्या कांद्याबरोबर चांगलं मिसळून येतं. मी हे 2 मिनटं असं व्यवस्थित परतून घेतलं आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घालून घेतलं. दही अगदी गोड घ्यायचं नाही, नाहीतर मग वांग्याच्या भरताची टेस्ट थोडी वेगळी होते. ते किंचित म्हणजे थोडंसं आंबट असलं पाहिजे, म्हणजे ते वांग्याचं भरीत आपलं चवीला रुचकर होतं. आता इथे मी हे 2 मिनटं भरीत परतून घेतलेलं आहे. मगाशी मी जे हेल्दी म्हटलं ते यासाठी म्हटलं की इथे तेलाचा वापर खूप कमी केला जातो आणि मसालेही आपण वापरत नाही आहे. त्यामुळे हेल्दी खाणाऱ्यांसाठी हे भरीत खूपच फायदेशीर ठरतं. हे बघा, आपलं भरीत छानपैकी तयार झालेलं आहे. आता आपण भरताचा दुसरा प्रकार करूया. इथे मी एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलं आणि पाव चमचा मोहरी घालून घेतली. पाव चमचा हिंग घालून घेतला आणि आता इथे मी 5 मोठे कांदे बारीक चिरून ते घालून घेतले. आता इथे मी गॅस बंद करणार नाही आहे, कारण मला हे भरीत चटपटीत करायचं आहे. हा कांदा मी 7-8 मिनटं परतून घेणार आहे. जे या कांद्याचा रंग बदलेपर्यंत मी हा कांदा परतून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीनं मी हा कांदा व्यवस्थित परतून घेते. आता या कांद्याचा रंगही बदललेला आहे, म्हणजे कांदा मस्तपैकी वाफून आलेला आहे. इथे आता मी पाव चमचा हळद टाकून घेते आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेतले. ही मिरची पावडर तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा घातले,
पण तुमच्याकडे जर मिरची पावडर कमी तिखट असेल तर तुम्ही 1 चमचाही घालू शकता, कारण हे भरीत थोडंसं तिखट झालं पाहिजे, तरच ते चटपटीत आणि चवीलाही मस्त लागतं. आता आपण इथे 2 मिनटं परतून घेतलं आणि 1 चमचा मीठ घालून घेतलं आहे. हे मी परत अर्धा मिनटं परतून घेते आणि आता यामध्ये मी जे स्मॅश केलेलं दुसरं वांग होतं ते मी इथे घालून घेणार आहे. आता मी स्मॅश केलेलं वांग ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेते, म्हणजे ह्या वांग्याला आपण जे मसाले वापरले ते लागून येतील. बघा, अशा पद्धतीनं मी हे 1-2-3 मिनटं वांग परतून घेणार आहे. इथे मी गॅस बंद केलेला नाही आहे. आता इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे. त्या लिंबूच्या रसामुळे आपलं हे भरीत आणखीनच चटपटीत होणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेला आपल्या तोंडाला चव नसते आणि काहीतरी वेगळं चटपटीत खावं असं वाटतं, त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. ही दोन्ही प्रकारची वांग्याची भरीत तुम्ही चपाती भाकरीबरोबर किंवा दररोजच्या जेवणाबरोबरही खाऊ शकता. आता मी तुम्हाला हे भरीत एका बाउलमध्ये काढून दाखवते. इथे आपलं दुसऱ्या पद्धतीचं भरीतही तयार झालेलं आहे. या दोन्ही प्रकारची भरीतं करण्यासाठी आपल्याला वेळही जास्त लागत नाही आणि ही चवीलाही रुचकर होतात आणि तब्येतीलाही हेल्दी असतात. तुम्ही ही दोन्ही प्रकारची भरीतं नक्की करून बघा, तुम्हालाही आवडतील.